या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। MIDC पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरता पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे प्रमोद वाघमारे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेशित केले होते। बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की कोडाळ शाळेजवळ 2 इसम सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे बंडू मधुकर पवार वय 28 राहणार ढोक बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, उमेश प्रकाश काळे वय 30 राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अशी सांगितली। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी विनायक नगर MIDC सोलापूर व बोळकोटे नगर MIDC सोलापूर येथे रात्रीच्या घरफोड्या केल्याचे कबूल केल्याने MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 अ, MIDC पोलीस ठाणे येथील भारतीय न्याय संहिता कलम 331(2), 331(4), 305 अ मधील गेलेल्या मुद्देमालापैकी 37.36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 198.80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण 1,91,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई M. राजकुमार, पोलीस आयुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विद्वान खोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, सुहास अर्जुन, किशोर वनगुंटी, अविनाश गोले, पोलीस कॉन्स्टेबल आमसिद्ध निंबाळ, सकलेन मुकादम, पोलीस कॉन्स्टेबल अव्याज बागलकोटे यांनी बजावली आहे। नमस्ते, मी पे चंदनशिवे, नेमणूक गुन्हे प्रकटीकरण शाखा MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर। दिनांक 1/8/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे 2 इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली। त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेतलं। त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुन्हा नंबर 488/25 BNS कलम 305 अ, 331(3)(4) त्याचप्रमाणे गुन्हा नंबर 536/25 BNS कलम 305, 331(3)(4) प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित गेला मुद्देमाल पैकी गुन्ह्यातील गेल्या मुद्देमालापैकी 36.37 आणि 198 असं एकूण 2,700 रुपयांचा जप्त करण्यात हे रेकॉर्ड विविध गुन्हे दाखल त्यांच्याकडे तपास केला असता दुसरा जो तपास केला त्यामध्ये 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। बाकी इतर ठिकाणी काही केलेलं नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।